हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, कुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। काल आपला पहिला अध्याय समाप्त झाला आहे। पहिल्या अध्यायामध्ये विषय काय आहे याचं थोडक्यात आपण एकदा दिग्दर्शन पाहू आणि नंतर दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करू। प्रथम अध्यायाच्या आरंभी ज्ञानोबरायांनी मंगल केलेलं आहे, भगवंताच्या स्वरूपाचं अगोदर वर्णन केलं, त्यानंतर तो भगवान परमात्मा म्हणजेच साक्षात गणपती आहे असं म्हणून श्री गणेशाचं वाङ्मय रूपाने वर्णन केलं, त्यानंतर सरस्वती मातेचं वर्णन करून नमस्कार केलेला आहे, त्यानंतर सद्गुरूचं वर्णन केलं, सद्गुरूंनाही नमन केलं, आणि मग ही गीताशास्त्र ज्या ग्रंथामधून आलं तो ग्रंथ म्हणजे महाभारत, त्या महाभारताचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलं, त्यानंतर गीतेचं वर्णन केलं, आणि सगळं वर्णन केल्यानंतर श्रोत्याकडे क्षमा याचना केली, मी ग्रंथ करतो म्हणून तुम्ही ऐका असं म्हटल्यामुळं ज्ञानोबरायांनी श्रोत्याला काय केली, क्षमा याचना केली। त्यानंतर गीतेवर भाष्य करण्यासाठी ज्ञानोबरायांनी सुरुवात केली। मग पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्राने प्रश्न विचारला की युद्धामध्ये जे एकत्र गेलेले आहे त्या माझ्या मुलांनी आणि पंडूच्या मुलांनी काय केलं। त्यानंतर संजयाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, त्या ठिकाणी जो दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन म्हणाला ते सांगितलं। त्यानंतर
पांडवाच्या सेनेचं वर्णन झालं, त्यामध्ये कोणकोणते वीर आलेले आहे त्यांचं वर्णन केलं. त्यानंतर दुर्योधनाने आपल्या स्वतःच्या सेनेचं वर्णन केलं, आपल्याकडे कोणते कोणते वीर आलेले आहे हे सर्व वर्णन केलं. त्यानंतर भीष्माचार्यांनी मोठी सिंहगर्जना केली, शंख वाजवला, त्याचा परिणाम काय झाला त्याचं वर्णन केलं. आणि मग भगवान परमात्म्यांनी शंख वाजवला, अर्जुनाने शंख वाजवला आणि पांडवाच्या सेनेतील सर्वांनीच आपापले काय वाजवले, शंख वाजवले. त्या शंखाची नावे कोणती याचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलं. शंख वादन झाल्यानंतर मग अर्जुनाने आपला धनुष्य उचलला. अर्जुनाने देवाला आज्ञा केली, माझा रथ तुम्ही दोन्ही दळाच्या मध्ये नेऊन उभा करा. आणि सांगितलं, मला या ठिकाणी पाहायचं आहे, माझ्यासोबत युद्ध करण्याच्या योग्यतेचं कोण आहे. मग देवाने अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे आपला रथ दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा केला आणि सांगितलं, अर्जुना पहा तू सेनेमध्ये कोण कोण आलेलं आहे. आणि पुढं आपले सगळे गोत्रज मंडळी पाहून अर्जुनाची स्थिती फार भयंकर झाली. अर्जुनाचं सर्व शरीर थरथरा कापायला लागलं. अर्जुनाने धनुष्यबाणाचा त्याग केला. अशी स्थिती झाल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जो मोह शिरला, त्या मोहाच्या आविर्भावातून अर्जुन देवाला बोलायला लागला, देवा कुळाचा नाश करणं हे फार घातक आहे, त्याच्यापासून जे पाप लागतं त्या पापाचा परिणाम फार भयंकर आहे. आमच्या हातून तू दूर निघून जाशील, आमच्या कुळामध्ये वर्णसंकर घडेल, अधर्माचा प्रवेश घडेल, असं सर्व वर्णन करून शेवटी अर्जुन म्हणतो, अहो बत महत् पापम, हे देवा आम्ही केवढं मोठं पाप करण्यासाठी तयार झालो आहोत, हे फार चुकीचं आहे. आता या ठिकाणी यांनी जरी मला मारलं तरीसुद्धा मला यांना मारण्याची इच्छा नाही, असं म्हणून अर्जुनाने शस्त्राचा त्याग केला आणि रथाच्या मागे जाऊन अर्जुन बसला, रथाच्या खाली जाऊन बसला. अशा प्रकारे पहिल्या अध्यायाला समारोप झाला. आणि पहिल्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने सांगितलं, आपलं ज्ञानोबाराने सांगितलं, आता यावर तो वैकुंठनाथ देखोनी सखेद पार्थ, कौने परी परमार्थ निरूपिल, ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदास. आता अशा मोहयुक्त झालेल्या त्या अर्जुनाला कोणत्या प्रकारे परमार्थाचं निरूपण भगवान करणार आहे ते फार आश्चर्याचं आहे. ते तुम्ही पुढच्या अध्यायामध्ये ऐका, असं ज्ञानोबरायांनी सांगून प्रथम अध्यायाला समारोप केला. आता दुसरा अध्याय आपला सुरुवात होत आहे. श्री गणेशाय नमः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. संजय उवाच, संजय म्हणायला लागला, मधुसूदनः म्हणजे भगवान परमात्मा. काय केलं भगवान परमात्म्याने? अश्रुपूर्णाकुलेक्षणं, ज्याच्या डोळ्यामध्ये भरपूर अश्रू जमा झालेले आहे. कृपया अविष्ट, फार मोठ्या करुणेने मोहाने जो आकळला गेलेला आहे. विषीदंतम, खेद करणाऱ्या, तम त्या अर्जुनाला, तथा त्यावेळेस वाक्यम उवाच, मधुसूदन वाक्यम उवाच, देव मग त्या अर्जुनाला बोलायला लागले. ज्ञानोबा टीका करतात. मग संजयो रायाते म्हणे, मग संजयो म्हणे रायाते, ऐके तो पार्थ तेथे शोकाकुल रुदना ते करीत असे. संजय रायाला म्हणू लागला, हे राजा, हे धृतराष्ट्रा, ऐके, तू ऐक. त्या ठिकाणी अर्जुनाने काय केलं? शोकाकुळ रुदना ते करीत असे. अर्जुन शोकाने व्याकुळ झाला. पुढं त्या आपल्या गोत्रजाला पाहिल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि मग त्या मोहाने व्याकुळ झालेला तो अर्जुन रुदनाते करीत असे. अर्जुन रथाच्या पाठीमागे जाऊन रडायला लागला. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत, त्याने द्रवले असे चित्त कवने परी. ज्ञानोबा म्हणतात, त्याने सकळ कुळ देखोनी, समस्त कुळ देखोनी, अर्जुनाने आपलं सगळं कुळ युद्धाला आलेलं आहे असं पाहिल्यानंतर अद्भुत स्नेह उपनले, फार मोठं मोह त्याच्या अंतःकरणामध्ये उभा राहिलेला आहे. त्याने द्रवले असे चित्त कवने परी. मग त्या मोहाने त्या अर्जुनाचं हृदय कशाप्रमाणे पाझरलं, ज्ञानोबा आता त्याचं दृष्टांताने वर्णन करतात. जैसे लवण जळे झळंबले, ना अभ्रवाते हले,
तैसे सधीर परिविरमले हृदय तयाचे. जैसे जळे लवण झळंबले. फार मोठं पाणी आहे, शुद्ध पाणी, आणि त्या शुद्ध पाण्यामध्ये जसा मिठाचा खडा टाकावा, त्या पाण्यामध्ये काय केला, मिठाचा एवढा एवढा काय टाकला, खडा टाकला. मग काय होतं, एवढा खडा तयार होतो. असं होतं का? नाही. मिठाचा खडा पाण्यात टाकला तर काय होऊन जातं, मिठाचं पाणी होतं. मिठाचं सुद्धा मीठ काय होऊन जातं, विरघळून जातं. जसं आपण एखाद्या पाण्यामध्ये मिठाचा खडा टाकावा आणि ते पाणी विरघळून जावं, तसं काय झालं, अर्जुनाचं जे हृदय आहे ते हृदय मोहाने काय झालं, विरघळून गेलेलं आहे. त्याच्या ठिकाणची वीरवृत्ती जी आहे ती वीरवृत्ती निघून गेली. ना अभ्रवाते हले. दुसरा दृष्टांत याचा ज्ञानोबा आहे. ना म्हणजे अथवा. कशाप्रमाणे झालं, अभ्रवाते हले. फार मोठं आभाळ आलं, जणू काय आता फार मोठा पाऊस होणार, म्हणून सगळे आनंदित झालेले आहेत आणि पावसाची सगळे प्रतीक्षा करत आहेत. ते मोर नाचण्यासाठी पावसाची प्रतीक्षा करू राहिला. सगळे शेतकरी वर पाहू राहिले, आता पाऊस येणार आहे, आता आपल्याला काही घोर नाही. सगळे त्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पण तेवढ्यामध्ये काय झालं, फार मोठा वारा सुटला आणि वारा सुटल्यामुळं काय झालं, ते आलेलं आभळ सगळं निघून गेलं, पांगून गेलं ते आभळ. ते जसं व्हावं तसं अर्जुनाचं अंतःकरण झालं होतं. घरून तर फार मोठ्या तयारीने अर्जुन आला होता. आता आपल्याला युद्ध करायचं, शत्रूंना आपल्याला मारून टाकायचं, आपल्याला आता विजयी व्हायचं, असं फार मोठ्या तयारीने आला होता. पण त्याच्या अंतःकरणामध्ये मोहाचा वारा शिरला आणि त्या मोहाच्या वाऱ्याने जे वीरतेचे ढग आलेले होते ते सगळे पांगून गेले. ना अभ्रवाते हले. तैसे सधीर परिविरमले हृदय तयाचे. त्याप्रमाणे सधीर धैर्यवान त्याचं हृदय होतं अर्जुनाचं, पण तरीसुद्धा तयाचे हृदय विरमले, त्याचं हृदय विरघळून गेलं. मनोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला. जैसा कर्दमी रूपला राजहंस. ज्ञानोबा म्हणतात मनोनी कृपा आकळीला. कृपा म्हणजे दया, मोह. त्या मोहाने तो अर्जुन आकळला गेला होता. दिसतसे अति कोमाईला. त्याचं तोंड जर पाहिलं तर फार म्लान झालेलं होतं, मलिन तोंड झालेलं होतं, सुकल्यासारखं तोंड झालेलं होतं. जैसा कर्दमी रूपला राजहंस. जसा एखादा राजहंस सरोवरामध्ये जावा, कशासाठी, मोती खाण्यासाठी. राजहंसा चारा मुक्ता फळे. तुकोबारायाने सांगितलं प्रत्येकाचा चारा भिन्न असतो. कोणी कोणत्या चाऱ्यावर जगतो, कोणी कोणत्या चाऱ्यावर जगतो ते सांगतात. तुकोबाराय सांगतात, कावळे ढोपरा कंकड तित्तिरा राजहंसा चारा मुक्ता फळे. कावळे ढोपरा, जे कावळे असतात ते कावळ्याचं अन्न काय आहे, कावळे ढोपरच पाहतात. एखादं जनावर आहे, त्या जनावरचं ढोपर कुठं सोललेलं आहे, जनावराला कुठं लागलेलं आहे, मग ते ढोपरावर जाऊन कावळे काय करतात, चोच मारून ते अन्न भक्षण करतात. कावळे ढोपरा. कंकड तित्तिरा, तित्तीर नावाचा पक्षी, तो नुसतं दगडच खातो. तसं राजहंसा चारा मुक्ता फळे. राजहंस नावाचा पक्षी जो आहे तो काय करतो, मुक्ता फळे, मोती खातो. मोती खाऊन जगतो तो राजहंस. मग असा एखादा राजहंस मोती खाण्यासाठी एखाद्या सरोवरामध्ये जावा आणि सरोवरामध्ये चिखल असावा आणि त्या चिखलामध्ये तो राजहंस फसावा आणि मग त्याचं जसं तोंड होतं तसं अर्जुनाचं झालं. तर अर्जुन मोहाच्या चिखलामध्ये फसला आणि मोहाच्या चिखलामध्ये फसल्यानंतर त्याची ही फजिती झाली. तयापरी तो पांडुकुमार महामोहे अति जर्जर देखो नि श्री शारंधर काय बोले. त्याप्रमाणे तो पंडुराजाचा मुलगा अर्जुन महामोहे, फार मोठ्या मोहाने, अति जर्जर, ग्रस्त झालेला पाहिल्यानंतर देखो नि श्री शारंधर काय बोले. शारंधर म्हणजे ज्यांनी शारंग नावाचं धनुष्य हातामध्ये घेतलेलं आहे असा भगवान परमात्मा काय बोले. ते काय बोलतात आता ते पहा. श्री भगवान वाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्ग्य मकीर्तिकरम अर्जुन. हे अर्जुन, विषमे, या विषम परिस्थितीमध्ये, या युद्धाच्या काळामध्ये तुला इदम कश्मलम, हे कश्मल म्हणजे हा चिखल, ही घाण तुझ्या अंतःकरणामध्ये कुतः समुपस्थितम, कुठून निर्माण झाली, ते कसे आहे, अनार्यजुष्टम स्वर्ग्य मकीर्तिकरम अर्जुन, तुझ्या अंतःकरणामध्ये जो भाव उत्पन्न झालेला आहे, जो मोह उत्पन्न झालेला आहे, तो मोह कसा आहे,
अनार्य, आर्य लोक त्याचा स्वीकार करीत नाही. आर्य मंडळी जी आहे, श्रेष्ठ मंडळी आहे, संत मंडळी जे आहे, जे महात्मे आहे, ते या मोहाचा स्वीकार करत नाही, म्हणून अनार्य आहे. अजुष्टम, ते आपलं कल्याण सुद्धा करून देत नाही. अकीर्ती, अस्वर्ग्यम, स्वर्गाला सुद्धा नेत नाही. आणि अकीर्तिकरम, आपली कीर्तीही करत नाही. असं फार वाईट असणारा जो मोह आहे, त्या मोहाला तू या विषम परिस्थितीमध्ये कसा अंतःकरणामध्ये धारण केलं. म्हणे अर्जुना आधी पाही, हे उचित काय ये ठाई, तू कवन हे काही करीत आहाशी. देव म्हणायला लागला, अर्जुना ते युद्ध केल्यानंतर काय होईल काय नाही होणार ते तू बाजूला ठेव. अर्जुना आधी पाही, अगोदर तू याचा विचार कर. कशाचा? हे उचित काय ये ठाई, तुझ्या अंतःकरणामध्ये जो मोह निर्माण झाला तो या ठिकाणी उचित आहे का? जी दया निर्माण झाली ती दया या ठिकाणी उचित आहे का? दया असावी अंतःकरणामध्ये, पण ती कोणत्या ठिकाणी असावी? युद्धामध्ये? युद्धामध्ये दया नसावी, युद्धामध्ये वीरवृत्ती असावी. हे उचित काय ये ठाई या ठिकाणी उचित आहे का? तू कवन हे काही करीत आहाशी. अर्जुना, अरे तू स्वतःला विसरला काय? तू कोण आहे आणि तू हे काय करत आहे? तू कवन हे काही करीत आहाशी. तू स्वतः कोण आहे याचा एकदा विचार कर, आणि तू काय करू राहिला याचा विचार कर. अर्जुना, कोण आहे आपण? मी कोण आहे आणि मी काय करत आहे, या दोन गोष्टी जर मनुष्य विसरला तर त्याचा अधःपात होत असतो, त्याचं पतन होत असतं. मनुष्याने स्वतःला विसरलं नाही पाहिजे आणि आपण जे करतो त्याचा विचार केला पाहिजे. आपण स्वतः कोण आहे हे जर मनुष्य विसरला तर विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. जे विसरली तया थोर हानी झाली. आत्मस्वरूपाला जे विसरले, मी कोण आहे हे विसरले, तया थोर हानी झाली. फार मोठी त्याची हानी झालेली आहे. तुकोबाराय सांगतात त्याचं फार मोठं नुकसान झालं. पचतील खाणी 84च्या, 84 लक्ष योनीमध्ये त्याला जन्म घ्यावा लागतो, एवढं मोठं त्याचं नुकसान होतं. कोणाचं? जे विसरले, आत्मस्वरूपाला जे विसरले. म्हणून आहे मी कोण याचा करावा विचार. मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. आणि त्यानंतर काय करीत आहाशी, आपण काय करत आहोत याचा विचार केला पाहिजे. भगवंताने हा मनुष्यदेह कशासाठी दिला आणि या मनुष्यदेहाचा आपण कशासाठी उपयोग करत आहोत याचा विचार केला पाहिजे. काही करीत आहाशी, आपण या जन्मामध्ये येऊन काय करतो, जन्मामध्ये येऊन काय केलं पाहिजे आणि आपण काय करत आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. जन्म आलियाचा लाभ पद्मनाभ दर्शने. जन्म आलियाचा लाभ, जन्माला येऊन कोणाचा लाभ झाला? जन्माला आल्यानंतर कोणाला लाभ झाला? तर पद्मनाभ दर्शने, ज्याने पद्मनाभाचं दर्शन घेतलं, ज्याला भगवंताचा साक्षात्कार झाला, त्याचाच जन्म काय झाला? सफळ झाला, बाकीच्याचा नाही. 60वीला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार, झाला सफळ व्यापार. त्यांचा व्यापार सफळ झाला. नरदेहाला येण्याचं त्यांचं सफळ झालं. कोणाचं? जिही हरी 60वीला, हृदय मंदिरी, अंतःकरणामध्ये ज्याने भगवंत साठवून घेतला, त्यांची सरली एरझार, त्यांच्या जन्ममरणाची खेप खुंटून गेली. त्यांचं इथं येणं काय झालं? नरदेहाला येणं सफळ झालेलं आहे, इतराचं नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. पांडुरंगाचं दर्शन होणं हे जन्माला येण्याचं काय आहे? सार्थक आहे. म्हणून अर्जुना, तू कवन हे काही करीत आहाशी. तू स्वतः कोण आहे याचा एकदा विचार कर. तू हे काही करीत आहाशी, तू काय करत आहे याचा सुद्धा तू विचार कर. तुझं सांगे काय झाले, कवन गुणे आले, करिता काय ठेले, खेदू काय सा. अर्जुना, तुझं सांगे काय झाले? अरे मला कळत नाही अर्जुना, तू सांग, तुला या ठिकाणी काय झालेलं आहे? घरून तर फार मोठ्या उत्साहाने तू युद्ध करण्यासाठी निघाला होता, या ठिकाणी तुला अचानक काय झालं रे अर्जुना? कवन गुणे आले, तुला काय कमी पडलं? युद्ध करण्यासाठी काय कमी पडलं तुला, मला सांग, मी तुला आणून देतो. कवन गुणे आले, करिता काय ठेले, खेद काय सा. हे अर्जुना, तुझं काय करायचं आता शिल्लक राहिलेलं आहे? तू का हा खेद करत आहे? या स्वजनांना पाहून तू का रडत आहे? तू हातातले धनुष्य का टाकून दिलेले आहे? मला एकदा सांग.
अरे तू कोण आहे, मी तुला आठवण करून देतो. तू अनुचित्ता चित्तने दिशी, धीर कही न संदेशी, तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. अर्जुना, तू अनुचिता चित्तने दिशी, जी गोष्ट अनुचित आहे त्या ठिकाणी तू चित्त देत नाही. अर्जुनाला स्वतःच्या स्वरूपाचं भगवान आठवण करून देतात. तू कोण आहे अर्जुना, तू कसा होता, या युद्धाच्या अगोदर कसा होता तू, तर तू अनुचिता चित्तने दिशी, जी अनुचित गोष्ट आहे त्या अनुचित गोष्टीच्या ठिकाणी तू कधी आपलं चित्त दिलं नाही. जे योग्य आहे तेच तू आतापर्यंत करत आला. जे तुझ्यासाठी करणं योग्य नाही ते तू आतापर्यंत अर्जुना कधीच केलं नाही. तू विसरून गेला काय? जेव्हा तू स्वर्गामध्ये गेला होता, स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथल्या सगळ्या अप्सरा, त्या अप्सरांनी काय केलं, तुझी इच्छा केली. आता तू स्वतंत्र होता त्या ठिकाणी, तुला कोणाच्या पारतंत्र्यात तू नव्हता, तू स्वतंत्र होता. त्या अप्सरांनी तुझी इच्छा केली होती तरी सुद्धा तू त्यांच्या स्वाधीन झाला नाही. अर्जुन त्या अप्सरेच्या स्वाधीन नाही झाला. स्वाधीन न झाल्यामुळे अप्सराने त्याला शाप दिला. अर्जुनाला सांगितलं, तू जर माझ्या स्वाधीन झाला नाही तर मी तुला काय देईल, शाप देईल, शाप. त्या ठिकाणी अर्जुनाने शाप स्वीकार केला, पण अर्जुन त्या अप्सरेच्या स्वाधीन झाला नाही. तो अनुचिता चित्तने दिशी, अर्जुना तुझ्यासाठी अनुचित होतं ना तर तू शाप स्वीकार केला. 1 वर्ष नपुंसक होशील असा शाप देऊन टाकला. तो शाप तू स्वीकार केला अर्जुना, पण तुझ्यासाठी ते अनुचित होतं म्हणून त्या ठिकाणी तू चित्त दिलं नाही. विसरून गेला काय? धीर कही न संदेशी, अर्जुना तू धैर्य कधी आतापर्यंत सोडलं नाही, आता का सोडत आहे? तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. अर्जुना तुझं नावाची कीर्ती एवढी मोठी आहे तर अपयशी दिशा लंघिजे. एखादा मनुष्य चालला आणि त्याच्या समोरून जर अपयश यायला लागलं, त्याला एखाद्या कार्यामध्ये त्याला अपयश यायला लागलं, त्याने फक्त सांगितलं अर्जुन 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 असं तुझं नाव जरी घेतलं तरी अपयश दिशा लंघिजे, दिशा सोडून पळून जाता अर्जुना, एवढी तुझ्या नामाची कीर्ती. तू शूरवृत्तीचा ठाऊ, क्षत्रिया माझी राहो, तुझ्या लाठेपणाचा आवो तीही लोकी. तू शूरवृत्तीचा ठाऊ. अर्जुना शूरवृत्ती राहण्याचं तू ठिकाण आहे, तुझ्या ठिकाणी सगळ्या शूरवृत्ती राहिलेल्या आहे. तू हे विसरून गेला का? क्षत्रिया माझी राहो, सगळ्या क्षत्रियाचा तू राजा आहे, राजा. तुझ्यासारखा धनुर्धर दुसरा या जगात दुसरा कोणी नाही, तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, हे तू विसरून गेला अर्जुना. तुझ्या लाठेपणाचा आवो तीही लोकी, तुझ्या शौर्याचा, तुझ्या पराक्रमाचा जो डौल आहे, जी प्रतिष्ठा तुझी आहे ती तिन्ही लोकांमध्ये आहे. पाताळातले लोक तुला घाबरतात, मृत्यूलोकातले लोक सुद्धा तुला घाबरतात अर्जुना, आणि स्वर्गातले लोक सुद्धा तुला घाबरतात. असं तुझं नाव आहे. तुवा संग्रामी हर जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी. अर्जुना तुवा संग्रामी हर जिंकिला. त्या युद्धामध्ये भगवान शंकराला तू जिंकून घेतलं, त्यांचं अंतकरण तू जिंकून घेतलं. निवात कवचाचा ठाव फेडला, निवात कवच नावाचे 2 दैत्य होतं, त्यांना सुद्धा तू मारून टाकलं, आणि तुवा गंधर्वाशी पवाडा केला. अर्जुना त्या गंधर्वाबरोबर त्या ठिकाणी फार मोठा पराक्रम तुवा केलेला आहे. पाहता तुझे पाडे, दिशे त्रैलोक्यही थोकडे, ऐशे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. देव आठवण करून देतात, अर्जुना तुझे निपाडे पाहता, तुझ्या दृष्टीनं तुझ्या तुलनेने जर पाहिलं तर त्रैलोक्यही थोकडे दिसे, हे तिन्ही लोक सुद्धा तुझ्या पुढे लहान दिसतं. अर्जुना तू मृत्यूलोकापेक्षा मोठा आहे, तू पाताळापेक्षा मोठा आहे, तू स्वर्गापेक्षा सुद्धा मोठा आहे, एवढी तुझी कीर्ती आहे. तुझ्या तुलनेने बाकीचे तिन्ही लोक सुद्धा लहान दिसतात. ऐशे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. अर्जुना असं शुद्ध पुरुषत्व तुझ्या ठिकाणी आहे, तो तू की आजी येथे सांडून या वीरवृत्ती ते अधोमुख रुदनाते करीताशे. तो अशा प्रकारचा वीर पराक्रमी असणारा तू अर्जुना आज या ठिकाणी काय करत आहे? वीरवृत्ती ते सांडून या, वीरवृत्ती तू सोडून दिली आणि अधोमुख रुदनाते करीत असे खाली तोंड घालून, गुडघ्यात तोंड घालून तू रडत बसलाय. अर्जुना किती वाईट आहे. विचारी तू अर्जुनो की कारुण्य की जशी दिनू, सांग पा अंधकारे भानू ग्राशीला आथी. विचारी तू अर्जुन, हे अर्जुना तू विचार कर एकदा. काय विचार कर? तू अर्जुन, तू स्वतः अर्जुन आहे. अर्जुन कोणाला म्हणतात?
अर्जुनाचा काय पराक्रम आहे तू विचार कर. तू स्वतः अर्जुन आहे की कारुण्य की जशी दिनू, आणि या मोहाने तुला दिन करावं, या क्षुल्लक मोहाने तुला रडत बसावं लागत आहे. अर्जुना तू विचार कर. सांग पा, अंधकारे भानू ग्राशीला आथी. अरे अंधकार कधी सूर्याला गिळून टाकतो का अर्जुना? नाही, हे कधीच शक्य नाही. अंधकार आणि सूर्य यांचा काय आहे? नेहमी विरोधच आहे. ज्या ठिकाणी अंधकार असतो त्या ठिकाणी सूर्य नाही, आणि ज्या ठिकाणी सूर्य आहे त्या ठिकाणी काय नाही? अंधकार नाही. अंधकार नाही. अथवा ना तरी पवन मेघाशी बिहे की अमृताशी मरण आहे. पाहे पा इंधनाची गिळून जाये पावका ते. ना तरी म्हणजे अथवा, हे अर्जुना, पवन मेघाशी बिहे, तो वारा कधी ढगाला घाबरतो का? फार मोठा वारा तिकडून आला मध्येच थांबला का? पुढे एवढे मोठे ढग थांबलेले आहे, हे आभळ पुढे आलेलं आहे, मी कस काय पुढे जाऊ, त्याने मला मारलं तर काय करू, असं तो वारा कधी म्हणतो का? वारा कधी आभाळाला घाबरतो का? नाही. किती मोठा आभाळ असलं तरी वारा एकदा आला पांगून जातं सगळं. म्हणून अर्जुना असं कधीच घडत नाही रे की अमृताशी मरण आहे. अमृताला कुठं मरण असतं का? अरे ते अमृत पेल्यानंतर मरणारे मनुष्य अमर होऊन जातात. ते अमृत कधी मरत असतं का अर्जुना? पाहे पा इंधनाची गिळून जाये पावकाते. हे अर्जुना पाहे पा, तू सांग ना मला, पावकाते इंधनाची गिळून जाय. काय झालं म्हणले? भूक लागली, एका जणाला चूल मांडली त्याने, आणि आता तिथं जाळ घालायचा, त्याने फार मोठे लाकडं आणून टाकले. ते लाकडं पेटायला लागला. लाकडं एकदा पेटले, तर लाकडं पेटल्यानंतर काय झालं? लाकडानेच त्या अग्नीला गिळून टाकलं. असं कधी घडतं का अर्जुना? इंधनाची पावकाते गिळून जाय. लाकडं अग्नीला कधी गिळत असतात का? हे कधीच घडत नाही. की लवण्याची जळविरे संसर्गे काळ कुटमरे, सांग पा महाफणी दरदोरे गिळेचे काही. हे अर्जुना, लवण्याची जळविरे, मीठ जर पाण्यात टाकलं तर पाणी विरघळून जातं असतं का? नाही अर्जुना, मिठच विरघळून जातं. संसर्गे काळकूट मरे, काळकूट नावाच्या विषयाला जर संसर्गाचा रोग झाला तर ते मरून जात असतं का? नाही. सांग पा महाफणी दरदुरे गिळीचे काही. म्हणले काय झालं? मोठा बेंडूका आला आणि त्याने सापालाच गिळून टाकलं. असं कधी घडत नाही अर्जुना. साप बेंडकेला गिळत असतो, तू या ठिकाणी काय करू राहिला? शिवाशी झोंबे कोल्हा ऐसा अपाड आथी के झाला, परी तो साच केला आजी येथ. शिवाशी झोंबे कोल्हा म्हटले सिंहाचं आणि त्या कोल्ह्याचं काय झालं? युद्ध झालं, आणि कोल्ह्याने सिंहाला मारून टाकलं. ऐसा अपाड आथी के झाला. अरे असं कधी घडलं का अर्जुना? कोल्हा कधी सिंहाला मारू शकतो का? मग तू विचार कर ना, तू एवढा मोठा सिंहासारखा आहे आणि तो मोह किती ते कोल्ह्या लांडग्यासारखा, तो तुला या ठिकाणी मारत आहे. तू स्वतःचं काय करून घेतलंय अर्जुना? ही अवस्था तू पहा. ऐसा अपराधिके झाला, परी तो साच केला आजी येथ. देव म्हणाले अर्जुना, ह्या गोष्टी कधीच घडल्या नाही रे, पण तो आज या ठिकाणी घडून आणल्या. सिंहाला कोल्हा कधीच मारू शकत नाही, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर आता असं वाटायला लागलं का सिंहाला कोल्हा काय करून टाकतो? मारून टाकतो. म्हणून अजून अर्जुना झने चित्त देशी या हिना, वेगी धीर करून या मना सावध होई. म्हणून अर्जुना अजून काही वेळ गेलेली नाही, अजून काही आपण घरी गेलेलो नाही अर्जुना. अजूनी म्हणजे आतापर्यंत काही वेळ गेलेली नाही. म्हटले देवा आमचे तर 60 वर्ष निघून गेले, 70 वर्ष निघून गेले, जाऊ द्या, जे गेले ते जाऊ द्या, पण अजूनही पुढं काहीतरी आहे ना शिल्लक. कोणाकडे 5 वर्ष असतील, कोणाकडे 10 वर्ष असतील, जे हातात असेल ते. अजूनही अर्जुना झने चित्त देशी आहे ना, तू या हीन कार्याच्या ठिकाणी चित्त देऊ नको अर्जुना. हा संसार सगळा हीन आहे. या संसाराने आतापर्यंत सगळ्याला दुःखातच घातलेला आहे अर्जुना. तू आता या संसाराच्या ठिकाणी चित्त देऊ नको, या मोहाच्या ठिकाणी तू चित्त देऊ नको. वेगी धीर करून या मना सावध होई. तुझ्या मनाला तू धीर दे, त्या मोहामधून मनाला काढून घे, मनाला धैर्यवान कर आणि सावध होई. तू अर्जुना आता काय होई? सावध होय, सावध. कारण सावध झाल्याशिवाय तुला पर्याय नाही. तू जर आता सावध झाला नाही तर मग पुढं सावध होण्याची संधी तुझ्या हातामध्ये नाही अर्जुना. हा मनुष्य देह या ठिकाणी आलेला आहे, या मनुष्य देहामध्ये सावध होता येतं. एकदा जर मनुष्य देह हातातून गेला मग सावध होण्याची क्षमता दुसऱ्या देहामध्ये नाही.
अर्जुना, कुत्र्याला भजन करता येत नाही. अर्जुना, मांजराला प्रवचन ऐकायला येत नाही. अर्जुना, उंदर चातुर्मासाला येत नाही. अर्जुना, गाढव चातुर्मासाला येत नाही. चातुर्मासाला कोण येतं? माणसंच येत असतात. तुला मनुष्य देह भेटलाय कर्मधर्म संयोगाने, तो तुझ्या हातामध्ये आहे. आता याचा तू काय कर? उपयोग करून घे. हा मनुष्य देह जर एकदा हातामधून गेला तर मग इतर जन्मामध्ये सावध होण्याचे सामर्थ्यच नाही. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. भगवंताने या मनुष्य देहामध्येच ते ज्ञान घातलेलं आहे. इथं जर सावध नाही झालं तर मग पुढं सावध नाही होता येत. मग दुःखाशिवाय पर्याय नाही. म्हणून सावध होई अर्जुना, तू सावध होई. तुझ्यासाठी योग्य काय आहे त्याचा तू विचार कर आणि ते कर. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हे मूर्खपण सांडी. अर्जुना, मला ज्ञानाच्या गोष्टी तू सांगू नको. पापाने काय होईल, वर्ण संकर होईल आणि आमचं कुळ पतनाला जाईल, आमचे पूर्वज नरकाला जातील. मला शहाणपणा तू शिकू नको अर्जुना. वेदाते पडविता मीची एकू. वेदाला मी शिकवलेलं आहे. वेद लहान होता असा बारीक, चड्डी घालून येत होता शाळेत माझ्याकडं, त्याला मी शिकवलेलं आहे. तुम्हाला शिकू राहिला शहाणपणा. सांडी हे मूर्खपण. तुझं सांगणं हे ज्ञानाच्या गोष्टी नाही, मूर्खाच्या गोष्टी. मूर्खाच्या सांडी, त्या मूर्खाच्या गोष्टी तू आता सोडून दे. मग काय कर? उठी घे धनुष्यबाण. हातामध्ये धनुष्यबाण घे आणि उठून उभा राहा युद्धासाठी. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. उठ अर्जुना. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. तुझे कारुण्य संग्रामी कवन काय कामाचं आहे? दया अंतकरणामध्ये असली पाहिजे. ठीक आहे, घरी गेल्यावर दया दाखव. आता युद्ध करण्यासाठी आलं ना, आता या ठिकाणी दया नाही. आता वीरवृत्तीचा स्वीकार कर. अगा तू जाणता तरी न विचारीशी का आता. सांगे झुंजावेळे सदयता उचित काही. अर्जुना, तू स्वतःला जाणता म्हणून घेतो. मी फार ज्ञानी आहे असं सांगतो. ज्ञानाच्या गप्पा तू हाण राहिला या ठिकाणी. तू स्वतःला जाणता म्हणून घेतो तरी न विचारीशी का आता. तुला आता एवढी साधी अक्कल नाही का या ठिकाणी आपण आलो कशासाठी आणि काय करू राहिलो? युद्धासाठी आलो आणि या ठिकाणी तू रडत बसला. एवढी तुला साधी अक्कल नाही का अर्जुना? जर तू फार हुशार आहे तर तुला एवढं कळत नाही का शूराच्या ठिकाणी दयावृत्ती पाहिजे का शूराच्या ठिकाणी वीरवृत्ती पाहिजे? सांगे झुंजावेळे सदैता उचित काय? युद्धाच्या ठिकाणी दयापणा हा काय उचित आहे का? अर्जुना, हे कसं आहे? हे असतीये कीर्तिशी नाश आणि पारत्रिकाशी अपभ्रंश म्हणे जगन्निवास अर्जुना ते. अर्जुना, हे दया दाखवणं, युद्ध न करणं, असतीये कीर्तिशी नाश. तुझी एवढी मोठी कीर्ती या जगामध्ये पसरलेली आहे, ते कीर्तीचा नाश करणारं हे आहे. चांगलं नाही तुझ्या ठिकाणी जे उत्पन्न झालेलं आहे दया ती. आणि पारत्रिकाशी अपभ्रंश, पारत्रिकाशी अपभ्रंश आणि परलोकामध्ये सुद्धा हे अपभ्रंश करणारं, म्हणजे परलोकाला सुद्धा हे नेणारं नाही. परलोकामध्ये जी गती होते ती गतीसुद्धा चांगली होणार नाही अर्जुना, असं जर तू स्वीकार केलं. तुझा धर्म आहे युद्ध करणं. त्या युद्धामध्ये तू जर मेला तरी सुद्धा तू स्वर्गाला जाशील अर्जुना. पण युद्ध टाकून जर तू आज घरी निघाला तर तुझं पतन निश्चित आहे, निश्चित आहे. म्हणे जगन्निवास अर्जुना ते. अर्जुना ते जगन्निवास म्हणे, असं अर्जुनाला ते भगवान परमात्मा या ठिकाणी म्हटले आहे. अनार्य जुष्टमा स्वर्गीय म कीर्ती कर्म अर्जुना. हे अनार्य आहे. आर्य लोकांनी कधी याचा स्वीकार केला नाही. असं असणारं हे तुझ्या ठिकाणी जो मोह निर्माण झाला, हा मोह फार घातक आहे अर्जुना. आणि तुझं या मोहाने पतनच होणार आहे. म्हणून तो या मोहाचा त्याग कर. हातामध्ये धनुष्यबाण घे आणि युद्ध करण्यासाठी तयार हो. इथपर्यंत आपण आज चिंतन केलेलं आहे. आज 20व्या वहीपर्यंत आपण चिंतन केलं. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आता लगेच 5 वाजता ज्ञानोबरायाच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा रोडला गुरुवर्य गाथामूर्ती बाबाचं कीर्तन आहे. सर्वांनी त्या ठिकाणी श्रवण करण्यासाठी जा. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानी